स्वामी विवेकानंद, मूळ नाव श्री नरेंद्रनाथ दत्त, हे एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते. भारतातील हिंदू सुधारणा चळवळींमध्ये ते प्रमुख होते. त्यांनी ब्रिटिश शासित भारतात राष्ट्रवाद आणण्यात योगदान दिले. विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे 7,000 लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो 2 मिनिटे अखंड चालू होता. जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो. या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना वेदांतावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्व एकच आहे व मला अभिमान आहे की मी त्या देशातून आलो आहे जिथे विश्वातील सर्व धर्मांना सत्याच्या रूपात स्वीकारले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्वच विशद केले. त्यांचे काही प्रेरणादायी विचार पुढीलप्रमाणे: स्वतःच्या स्वभावाशी खरे असणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही तो नास्तिक आहे. उठा, जागे व्हा आणि यश प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. स्वतःला कमजोर समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. सत्याला 1000 पद्धतीने सांगितले तरी ते सत्यच राहते. बाहेरील स्वभाव हा आतील स्वभावाचे मोठे रूप आहे. विश्व ही एक विशाल व्यायामशाळा आहे, जेथे आपण स्वतःला मजबूत करण्यासाठी येतो. हृदय आणि मेंदू यांच्यातील संघर्षात आपल्या हृदयाचे अनुसरण करा. सामर्थ्य जीवन आहे. दुर्बलता म्हणजे मृत्यू. विस्तार जीवन आहे. आकुंचन म्हणजे मृत्यू. प्रेम जीवन आहे. द्वेष म्हणजे मृत्यू. ज्या दिवशी तुम्हाला एकही समस्या आली नाही तेव्हा तुम्ही समजू शकतात की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात. एका वेळी एकच काम करा आणि ते करीत असताना बाकी सर्व विसरून संपूर्ण लक्ष त्यात केंद्रित असू द्या. जी अग्नी आपल्याला उष्णता प्रदान करते तीच अग्नी आपल्याला नष्ट देखील करू शकते. यात दोष अग्नीचा नाही आहे. आपण ते आहोत जे आपल्याला विचारांनी बनवले आहे. म्हणून तुम्ही काय विचार करतात याचे भान असू द्या. शब्द दुय्यम असतात, विचार दूरवर प्रवास करतात. तुम्ही जसा विचार करतात तसे बनतात. स्वतःला कमकुवत समजणार तर कमकुवत आणि सामर्थ्यवान समजाल तर सामर्थ्यवान व्हाल. जे काही आपल्याला कमकुवत करते, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक, ते विष त्यागून द्या. गीतेच्या अभ्यासाऐवजी तुम्ही फुटबॉल खेळून स्वर्गाच्या अतिजवळ असाल. आयुष्यात जोखीम घ्यायला घाबरू नका, कारण जर तुम्ही जिंकलात तर नेतृत्व कराल व हरलात तर मार्गदर्शन कराल. शुद्धता, धैर्य आणि चिकाटी या यशासाठी आवश्यक बाबी आहेत. वारंवार देवाचे नाव घेतल्याने कोणीही धार्मिक होत नाही. सत्कर्म करणारा व्यक्ती खरा धार्मिक असतो. जेव्हा तुम्ही व्यस्त असतात तेव्हा सर्व काही सोपे वाटते, परंतु जेव्हा तुम्ही आळशी असतात तेव्हा सोपे कार्यही कठीण वाटते. जेव्हा लोक तुम्हाला शिव्या देतील तेव्हा तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या आणि विचार करा की तुमचा खोटा अभिमान काढून ते किती मदत करीत आहे. जेवढा कठीण संघर्ष राहील, विजय तितकाच महान होईल. दिवसातून कमीत कमी एकदा तरी स्वतःशी बोला, अन्यथा आपण एका उत्कृष्ट व्यक्तीबरोबरची बैठक चुकवाल. मानवसेवा हीच परमेश्वर सेवा आहे. शक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्यासाठी अशक्यतेच्या मर्यादेपलीकडे जाणे हाच उत्तम मार्ग आहे. हजारो अडथळ्यांनंतर एक चांगले चरित्र निर्माण होते. ब्रह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे. हे आपणच आहोत जे डोळ्यावर हात ठेवून म्हणत आहोत की समोर काळोख आहे. पावित्र्य, धैर्य आणि दृढता या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत. चिंतन करा, चिंता नाही. नव्या विचारांना जन्म द्या. शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जा.
असं कधीच म्हणू नका की मी करू शकत नाही, कारण तुम्ही अनंत आहात. तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोक तुमचं गुणगान करतील. जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. धन्य आहेत ते लोक जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात. स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल. ना कोणी तुम्हाला शिकवतो, ना कोणतेही अध्यात्म तुम्हाला घडवू शकतं. तुमच्याशिवाय दुसरा कोणीही शिक्षक नाही. महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो. आपलं कर्तव्य आहे की आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील. सत्यासाठी काही सोडून द्यावं, पण कोणासाठीही सत्य सोडू नये. जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत शिकत राहा, कारण अनुभव हाच जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. मोठ्या योजनेच्या पूर्तीसाठी कधीही मोठी उडी घेऊ नका. हळूहळू सुरुवात करा. जमिनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा. या जगामध्ये अनेक धर्म आहेत. त्यांची उपासना करण्याचे नियम वेगवेगळे आहेत, पण वास्तवात सर्व एकच आहेत. जर देव आहे तर आपण त्याला पाहिले पाहिजे, नाहीतर त्यावर विश्वास न ठेवणे चांगले. ढोंगी बनण्यापेक्षा नास्तिक बनलेले चांगले. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. सतत चांगला विचार करत राहा. वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे. जे दुसऱ्यांसाठी जगतात खऱ्या अर्थाने तेच जिवंत असतात. बाकी जिवंत असूनही मेल्यासारखे होतात. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव होणे हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे. स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका. तुम्ही स्वतःच स्वतःचे भाग्य विधाते आहात. ज्ञान हे तुमच्याकडे असलेल्या धनापेक्षा उत्तम आहे. धन तुम्हाला सुरक्षित ठेवायला लागते, ज्ञान तुमची सुरक्षा करते. संघर्ष करणं जितके कठीण असेल तितकेच तुमचे यश शानदार असेल. एक रस्ता निवडा, त्यावर विचार करा, त्या विचाराला आपलं जीवन बनवा, त्याचंच स्वप्न पहा. यशाचा हाच मार्ग आहे. जेव्हा तुम्ही कामात गुंतलेले असता तेव्हा सगळं सोपं वाटतं, पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीच सोपं वाटत नाही. मोठ्या योजनेच्या पूर्तीसाठी कधीही मोठी उडी घेऊ नका. हळूहळू सुरुवात करा. जमिनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा. 1000 वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं. स्वतंत्र होण्याचं धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत तिथपर्यंत जाण्याचं धाडस करा आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचं धाडस करा.